नवाथे चौक येथील मोरे हॉस्पिटल व धन्वंतरी रिहॅब सेंटर तर्फे कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या चिमुकल्यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अनोख्या वारीचं आयोजन करण्यात आलं। श्रवणदोष निवारण हा जनजागृतीचा मंत्र घेऊन चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी पायी दिंडीत सहभाग घेतला। कॉक्लिअर इम्प्लांट नंतर भाषा शिक्षण व श्रवण उपचार घेणाऱ्या मुलांसाठी डॉक्टर लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाळा चालवली जाते। याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी धन्वंतरी हॉस्पिटल पासून नवाथे चौकातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढली। मंदिरात आरतीनंतर वारीचा समारोप मोरे हेअरिंग क्लिनिक येथे झाला। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। पालकांनी विविध माध्यमातून श्रवणदोष जनजागृती केली। या दिंडीत सर्वधर्मीय पालक सहभागी होते। सर्व धर्म समभाव हा संदेश या वारीतून देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर लक्ष्मण मोरे, गीता मोरे, शिक्षिका प्रियंका गाढवे, वैशाली भुयार, प्रियंका भाविस्कर, राधाताई, शीतलताई तसेच क्लिनिक व शाळेच्या सर्व कर्मचारी वर्ग व पालक मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले। पालक प्रतिनिधी म्हणून राम शिंदे, अमोल इंगोले, सुभाष टेकाम, अमोल बानोडे, राफिक भाऊ, अतिशजी साहू, प्रशांत लांडे, शेखर घटी, स्वप्नील खडसे, प्रवीण ढोडरे, शुभम जुमडे, सतीश राऊत, प्रांजली शिंदे, भारती इंगोले, माधुरी बानोडे, सुनीता टेकाम आणि इतरांनी सहभाग घेतला।